किती वेळा ओपन केलं सेव्ह केलं मटेरियल सेव्ह केलं हां, सगळ्यांना नमस्कार. आज जो टॉपिक आहे आपला तो डेप्रिसिएशनवर आहे. ह्याचा अगोदर जे ॲडजस्टमेंट एंट्रीजमध्ये ह्याचा उल्लेख झालेला आहे डेप्रिसिएशनचा. आज जो आपण एक्सक्लुझिव्हली डेप्रिसिएशन बघणार आहोत, कारण ह्याचा जो इफेक्ट आहे डेप्रिसिएशन ॲडजस्टमेंट एंट्रीज कसा होत आहे, त्याचा इफेक्ट कुठे कुठे जातो आहे ते आपण बघितलेलं आहे ह्याच्या अगोदर. तर डेप्रिसिएशनवरती हे एक्सक्लुझिव्हली आजचा सेशन आहे, ते आपण बघूया आज. डेप्रिसिएशन जो आहे ह्याच्या लिटरेचरमध्ये मी दिलेला उल्लेख केलेला आहे सगळं. डेप्रिसिएशन इज अ पार्ट ऑफ ऑपरेटिंग कॉस्ट. ऑपरेटिंग कॉस्ट तुम्हाला माहिती पाहिजे काय आहे ऑपरेटिंग कॉस्ट. ऑपरेटिंग कॉस्ट जो आहे, जेव्हा आपण कुठलाही व्यवसाय बिझनेस चालवतो, ते चालवण्यासाठी जो आपल्याला खर्च येतो, म्हणजे ऑपरेशनसाठी जो खर्च येतो आहे त्याला आपण ऑपरेटिंग कॉस्ट म्हणतो. तर डेप्रिसिएशन जो आहे हे पार्ट ऑफ ऑपरेटिंग कॉस्ट आहे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर ही काय करते, डेप्रिसिएशन जो आहे तो तुमचे व्हॅल्यू ऑफ ॲसेट, जी तुमची प्रॉपर्टी आहे, तुमचा जो ॲसेट आहे त्याची व्हॅल्यू कमी करते. मार्केट व्हॅल्यू म्हणजे बुक व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण, ज्या व्हॅल्यूमधनं तुम्ही परचेज करता त्याला आपण फेस व्हॅल्यू किंवा बुक व्हॅल्यू म्हणतो, आणि ते त्याच्यापेक्षा ते कमी करते. तो जो टेक्निक आहे, तो जो प्रोसेस आहे त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो आहे. तर काय करते डेप्रिसिएशन, आपलं जो ॲसेट आहे त्याची व्हॅल्यू कमी करते. त्याच्यानंतर जो आहे तो आहे डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स ड्यू टू यूज caused by wear and tear or any other reasons such as reflection of time, obsolescence, accidental or fall in the market price. हे जो आहे हे रिझन्स आहेत डिक्रीज होण्याची. काय कारण आहे, म्हणजे व्हॅल्यू कमी होण्याचं कारण काय आहे हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो आहे जो आपला डेप्रिसिएशन आहे, इट इज डिक्रीज द व्हॅल्यू ऑफ ॲसेट्स ॲज ए ग्रॅज्युअल अँड कंटिन्युअसली डेप्रिसिएशन जो आहे आपल्या ॲसेटवरती हे चार्ज होत असतो, आणि आपली ॲसेटची व्हॅल्यू जो आहे वर्ष ते कमी होत जाते. त्याचा एक एक्झाम्पल बघितलं तर आपला जो तुम्ही जे हे घेताय, म्हणजे गाडी घेताय किंवा टू व्हीलर्स घेताय, त्याच्यावरती तुम्ही जे इन्शुरन्स भरताय, दर वर्षाला तुम्ही रिन्यू करून घेताय इन्शुरन्स गाडीची, तर तुम्ही ते हे जर बघितलं तर प्रत्येक वर्षी तुमचं जो प्रॉपर्टी आहे, तुमची जी गाडी आहे त्याची व्हॅल्यू कमी होत असते, आणि त्याच्यावरती इन्शुरन्स प्रीमियम तुम्हाला भरावं लागतं. आणि दरवर्षी जो आहे तुमचा जो गाडीची किंमत आहे ना, तो कमी होत असतो, आणि ते कमी झाल्यावरती व्हॅल्यूवरती तुमचा इन्शुरन्स प्रीमियम येत असतो. ह्याची गरज काय आहे, नीड फॉर डेप्रिसिएशन, ह्याची गरज.
हॅलो दिसतंय का साहेब? हां ठीक. आता आपण बघूया नीड्स ऑफ डेप्रिसिएशन. नीड्स काय आहे? नीड्स फॉर डेप्रिसिएशन जो आहे ते आपले जो प्रॉफिट आहे, बिझनेसचा जो प्रॉफिट आहे तो किती करेक्ट प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी डेप्रिसिएशन प्रोसेस आहे. त्याच्यानंतर टू शो द फायनान्शियल पोझिशन, म्हणजे फायनान्शियल आपली ऑर्गनायझेशनचे फायनान्शियल पोझिशन, जो ट्रू फायनान्शियल पोझिशन जो आहे ते हे करण्यासाठी आपल्याला डेप्रिसिएशन वापरावं लागतं. त्याच्यानंतर एस्टिमेटेड नंबर ऑफ फॉर द इयर्स ऑफ कमर्शियल लाईफ. प्रत्येक जो प्रॉपर्टी आहे, ॲसेट आहे, ॲक्सेप्ट युअर लँड, त्याची एक फिक्स्ड लाईफ आहे आणि ते लाईफ डिसाईड केलेली आहे. त्या लाईफवरती जो आहे आपला डेप्रिसिएशन चार्ज होत असतो आणि शेवटी त्याची आपल्याला ॲट द एंड ऑफ डेप्रिसिएशन, ॲट द एंड ऑफ लाईफ ऑफ दॅट ॲसेट आपल्याला जी व्हॅल्यू मिळते दॅट इज कॉल्ड प्रॉफिट ऑन ॲसेट. म्हणजे आफ्टर डेप्रिसिएशन, आफ्टर प्रोव्हाइडिंग डेप्रिसिएशन जो कॉस्ट जर शिल्लक उरलं तर ते आपले धंद्याचा तो ॲसेटचा प्रॉफिट आहे. हे आपण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीमध्ये म्हणतो. त्याच्यानंतर झालं सर? त्याच्यानंतर जो आहे झालं. फॅक्टर्स ऑफ डेप्रिसिएशन काय आहे, फॅक्टर्स कुठले कुठले आहेत. त्यामध्ये पहिला जो आहे कॉस्ट ऑफ शीट, कॉस्ट ऑफ ॲसेट्स. हा जो आहे ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ ॲसेट्स रिफ्लेक्ट करतो आहे डेप्रिसिएशन. त्याच्यानंतर एस्टिमेटेड स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ द ॲसेट्स ॲट द एंड ऑफ द लाईफ. आत्ताच मी म्हणालो तुम्हाला जो एंड ऑफ लाईफ, समजा फॉर एक्झाम्पल कुठल्याही ॲसेटची लाईफ तुमचं 10 वर्षाचं आहे. जर 10 वर्ष आफ्टर प्रोव्हाइडिंग 10 years डेप्रिसिएशन जर जे फिगर्स जर उरत असेल तर त्याला आपण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीमध्ये स्क्रॅप व्हॅल्यू म्हणतो, स्क्रॅप व्हॅल्यू. आणि ती स्क्रॅप व्हॅल्यू जो आहे तो आपल्या त्या ॲसेटची लाईफ संपल्यानंतर जे स्क्रॅप व्हॅल्यू आहे तो आपला इन्कम आहे, त्याला इन्कम ट्रीट केलं जातो आणि ते आपण विकतो. स्क्रॅप काय करतो आपण? स्क्रॅपला आपण विकत असतो आणि विकल्यानंतर जे पैसे मिळतात ते प्रॉफिट असतो आपल्याला. तर आपण अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीमध्ये त्याला म्हणतो सेल, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. त्याला काय म्हणत असतो आपण? प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट्स. तिसरा रिझन जो आहे एस्टिमेटेड नंबर ऑफ इयर्स ऑफ कमर्शियल लाईफ. जो कमर्शियल लाईफ डिसाईड केलेला असतो त्याच्या कॅल्क्युलेशन झाल्यानंतर आपल्याला जो व्हॅल्यू मिळत असते ती प्रॉफिट असते. अकाउंटिंग एंट्रीज काय असतो डेप्रिसिएशनचा? तो आहे डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट आणि ॲसेट्स अकाउंट क्रेडिट. ॲसेट्स जो आहे बॅलन्स शीटचा नेहमी ॲसेट साईड जो आहे, म्हणजे तुम्ही राईट हँड साईडला तुम्ही ॲसेट्स एंटर करत असतात. नॉर्मली अकाउंटिंगमध्ये राईट हँड साईड त्याला क्रेडिट म्हणतो, पण बॅलन्स शीटला आपण क्रेडिट आणि डेबिट म्हणत नाही. तर जो आहे ॲसेट जो आहे त्याला आपण डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करत असतो. डेप्रिसिएशन अकाउंटला डेबिट करत असतो आपण आणि ॲसेट्स अकाउंटला क्रेडिट करत असतो. त्याच्यानंतर जो आहे मॅथड्स सांगितलेले आहेत. मॅथड्सच्या बाबतीत तिथं चर्चा केलेली आहे. मॅथड्स काही तुम्हाला 6 प्रकारचे मॅथड्स दिले आहेत, पण जो 6 प्रकार जो आहे तो डिपेंड करत असतो की तुमच्या ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीवर, नेचर ऑफ बिझनेसच्या वरती डिपेंड करत असतो की कुठला डेप्रिसिएशन मॅथड तुम्ही एक ऑपरेट करत आहात त्याच्यावरती आहे. तर नॉर्मली जो आहे म्हणजे हे जो प्रकार सांगितलेला आहे तो नॉर्मली जो आहे हे डिसाईड करत असतो आपल्याला. आपलं जो ऑर्गनायझेशन आहे तो मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटीज आहे किंवा
हे आहे नॉन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावरती डिपेंड करत असतो आणि त्या नेचर ऑफ बिझनेसवरती आपलं जो आहे डेप्रिसिएशन मॅथड आपण डिसाईड करत असतो. तर मॅथड्स काही सांगितलेले इथं फिक्स्ड पर्सेंटेज ऑन ओरिजिनल कॉस्ट और फिक्स्ड इन्स्टॉलमेंट और स्ट्रेट लाईन मॅथड हे पहिला सांगितलेलं आहे. हे आपल्याला पुढं तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. 2 मॅथड आम्ही एक्सप्लेन केलेले आहे जे प्रचलित आहेत. ते 2 मॅथड आपण बघूया पुढं. त्याच्यानंतर आहे फिक्स्ड पर्सेंटेज ऑन डिमिनिशिंग बॅलन्स और रिड्युसिंग इन्स्टॉलमेंट मॅथड हे सुद्धा वर्कआउट करून दाखवलेलं आहे पुढं. ते कसं करणार ते आपण बघूया. त्याच्यानंतर आहे सिंकिंग फंड मॅथड और डेप्रिसिएशन फंड मॅथड. हे जो आहे सिंकिंग फंड किंवा डेप्रिसिएशन फंड मॅथड हे पुढचं जो आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स पॉलिसी मॅथड, ॲन्युटी मॅथड आणि सम ऑफ डिजिट मॅथड. हे जो आहे तुमचे स्कोप आणि नेचर ऑफ बिझनेसवरती डिपेंड करत असतो आणि तुमची जी पॉलिसी असते ऑर्गनायझेशन पॉलिसी असते ते डिसाईड करत असते की आपल्याला कुठले डेप्रिसिएशन मॅथड आपल्याला सूट करतो आपल्या ऑर्गनायझेशनला आणि त्या मॅथडप्रमाणे आपण डेप्रिसिएशन घेत असतो. त्याच्यानंतर काही अजून सांगितलेलं रिव्हॅल्युएशन मॅथड, त्याच्यानंतर डिप्लेशन मॅथड आणि मशीन्स ऑवर रेट मॅथड. हे सगळं प्रोडक्शन आणि प्रोसेसिंग युनिट्सवरती डिपेंड करतं. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे दो देर आर 9 मॅथड्स ऑफ डेप्रिसिएशन मॅथड बट ओनली फर्स्ट 2 मॅथड जे सांगितले तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. फर्स्ट 2 मॅथड्स आर being used by the most of the Indian business organization including cooperatives. Therefore we will consider the first 2 method. हे तर तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. जसं मी सांगितलं होतं फर्स्ट 2 मॅथड आपण वापरत आहोत इथं. पहिला जो मॅथड आहे तो स्ट्रेट लाईन मॅथड आहे. त्याचा जो इक्वेशन आहे त्याचा फॉर्म्युला बघितला तुम्ही. त्याचा इक्वेशन आहे तो डेप्रिसिएशन इज इक्वल टू कॉस्ट प्राइस ऑफ ॲसेट्स. कॉस्ट प्राइस ऑफ ॲसेट्स मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय एस्टिमेटेड लाईफ ऑफ ॲसेट्स दॅट इज अ नंबर ऑफ इयर्स. हा इक्वेशन आहे, हे फॉर्म्युला आहे त्या डेप्रिसिएशनचा. आणि खाली जो सांगितलेलं आहे तुम्हाला ते एक्झाम्पल सांगितलेलं आहे. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे ते करून दाखवलेलं आहे. आणि पहिला जो आहे तो स्ट्रेट लाईन मॅथडचा जो एक्झाम्पल आहे कसा वर्कआउट करतो डेप्रिसिएशन त्याच्याबद्दल आहे. त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे की एक कॉपरेटिव्ह सोसायटी आहे त्यांनी काय केलेलं आहे हॅज ॲक्वायर्ड अ ट्रक. 1 ऑक्टोबरला त्यांनी ट्रक विकत घेतलेली आहे ती ऑर्गनायझेशननी 4 लाख रुपयामध्ये. 4 लाख रुपयामध्ये एक ट्रक घेतलेला आहे आणि सोसायटी राईट्स ऑफ डेप्रिसिएशन ॲट द पर्सेंट ऑफ 10% ऑफ द ओरिजिनल कॉस्ट एव्हरी इयर. म्हणजे हे स्ट्रेट लाईन मॅथडचा एक एक्झाम्पल सांगितलेलं आहे. काय ट्रक ज्याची व्हॅल्यू जो आहे बुक व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू जो आहे मार्केट व्हॅल्यू जो आहे तो 4 लाख रुपये आहे आणि त्याच्यावरती जो आहे स्ट्रेट लाईन मॅथडमधनं डेप्रिसिएशन 10% प्रत्येक वर्ष आपल्याला हे करायचं आहे. आणि आपल्याला आता काय कॅल्क्युलेट द डेप्रिसिएशन. ह्याच्यामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या तुम्हाला. पर्सेंटेज सांगितलेला बुक व्हॅल्यू सांगितली पण ॲस्टिमेटेड लाईफ सांगितलेली नाही आहे. ॲस्टिमेटेड लाईफ जो असतो प्रत्येक ह्याचा असतो, प्रत्येक ॲसेटचा लाईफ ठरलेली असते आणि तो जो लाईफ असतो तेव्हापर्यंतच आपण त्याचा डेप्रिसिएशन करत असतो. आणि जर ती लाईफ संपल्यानंतर समजा फॉर एक्झाम्पल ही जो लाईफ आहे हे ट्रकची लाईफ जर तुम्हाला साधारण 10 वर्षाची असेल
10 वर्षाची नसते, जास्तच असते. पण समजा फॉर एक्झाम्पल 10 वर्षाची घेतली, 4 लाख रुपये डिवायडेड बाय 10 इयर्स, म्हणजे तुमचा जो 10 वर्षाचा जो आहे तो डेप्रिसिएशन ॲट दी पर्सेंटेज ऑफ 10% घेतलं तर त्याची किती मिळणार आपल्याला. तर ते आपण बघूया. साधारण हे 10 वर्षाचं नाही, हे फक्त 4-5 वर्षाचं दाखवलेलं आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये बुक व्हॅल्यू लिहिलेलं आहे, बुक्स ह्याचा सोसायटीचा बुक दाखवलेला आहे. त्याच्यानंतर टू बँक अकाउंट 1 ऑक्टोबरला ट्रक विकत घेतलेला आहे आपण, त्याची एंट्री झालेली 4 लाख रुपये डेबिट साईडला. आणि डेप्रिसिएशन प्रोव्हाइड केलं गेलं आहे कधी, 31 मार्च. 31 मार्चला डेप्रिसिएशन प्रोव्हाइड केलेलं आहे ऑन 4 lakhs. तर ही जो ट्रक आहे मिड इयर, म्हणजे तुमचं फायनान्शियल इयर सुरू झाल्यानंतर 6 महिन्यानंतर घेतलेली आहे. तर डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10% फॉर 6 months असं चार्ज केलं जाईल आणि ते 20,000 रुपये येणार. कारण 10% जर तुम्ही घेतलं फुल वर्षाचं तर तुमचं 40,000 यायला पाहिजे, पण हे 6 महिन्यात नंतर घेतलेली आहे फायनान्शियल इयरमध्ये, म्हणून 20,000 ॲट द रेट ऑफ 10% फॉर 6 months म्हणजे हे 20,000. म्हणजे तुमचा जो ट्रकची व्हॅल्यू आहे 4 लाख, त्यापैकी तुमचं 20,000 रुपये कमी होणार आणि 3,80,000 रुपये जे दिसतं आहे ते तुमची ट्रकची व्हॅल्यू आहे, ते जे कॅरी फॉरवर्ड होणार पुढच्या वर्षात. इथं 2003मध्ये दाखवलेला, परत त्याची व्हॅल्यू दाखवली 3,80,000 आफ्टर प्रोव्हाइडिंग डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10% फॉर 6 months म्हणजे 3,80,000 झाली तुमची ट्रकची व्हॅल्यू. आता 31 मार्चला परत 10% तुम्ही घेणार आहात. तर स्ट्रेट लाईन मॅथडमध्ये तुम्ही डेप्रिसिएटिंग व्हॅल्यूमध्ये नाही घेताय, तुम्ही बुक व्हॅल्यूवरनं तुम्हाला 10% डेप्रिसिएशन घेणार. म्हणजे 4 लाखवरनं तुम्ही 10% प्रत्येक वर्ष तुम्ही कमी करत जाणार. तर इथं जो आहे 4 लाखवरती परत तुम्ही 10% केलं तर 40,000 येणार आणि तुमची ट्रकची व्हॅल्यू आता तुमची परत कमी होणार. ते कितीनी 40,000 कमी होईल. आता तुमची ट्रकची व्हॅल्यू होणार 3,40,000. ती परत कॅरी फॉरवर्ड होणार पुढच्या वर्षात 2004ला 3,40,000. परत 10%, 4 लाखावरती 10%, 40,000. तुमची ट्रकची व्हॅल्यू झाली 3 लाख रुपये. आणि परत जर 4थ्या वर्षी जर बघितलं तुम्ही 2005ला 3 लाख तुमची सुरुवातीची किंमत आणि डेप्रिसिएशन प्रोव्हाइड केल्यानंतर 31 मार्चला 40,000 केलं तर 2,60,000 रुपये तुमची किंमत राहणार. समजा फॉर एक्झाम्पल आता स्क्रॅप व्हॅल्यूची आपण गोष्ट केली होती इथं वरती. तर जर समजा तुमची लाईफ फॉर एक्झाम्पल 4 वर्षाचीच काढलेली आहे, त्याची लाईफ जर 4 वर्षाची काढलेली आहे तर आफ्टर प्रोव्हाइडिंग 10% डेप्रिसिएशन each इयर तुमची स्क्रॅप व्हॅल्यू उरते किती, 2,60,000. ते 2,60,000 जो आहे तुमची स्क्रॅप व्हॅल्यू आहे, म्हणजे तो मिसलेनियस इन्कम आहे तुमच्या धंद्याचा. 2,60,000 हे मिसलेनियस इन्कममध्ये ट्रीट होईल. स्क्रॅप व्हॅल्यू विल बी ट्रीटेड ॲज ए मिसलेनियस इन्कम आणि तो आपल्या इन्कम साईडला आपण दाखवणार. म्हणजे हे गोष्ट दाखवणार 2,60,000 रुपये जो आहे मिसलेनियस इन्कम, दॅट इज द स्क्रॅप व्हॅल्यू ऑफ ॲसेट. हे 2,60,000 काय झालं आहे, तुम्ही स्क्रॅपमध्ये विकलं आहे. तर हे तुमचं 2,60,000 रुपये तुमचे हातात येणार आणि ते स्क्रॅप व्हॅल्यू तुमचं मिसलेनियस इन्कम ठरणार आणि तुम्ही ते रेकॉर्ड करणार इन्कम साईडला. मिसलेनियस इन्कम दॅट इज अ सेल ऑफ प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट, ते तुमच्या P&Lच्या क्रेडिट साईडला नोंद होईल त्याचा. हे काय झालं, हे तुमचं स्ट्रेट लाईन मॅथड. म्हणजे तुमच्या बुक व्हॅल्यू फेस व्हॅल्यूवरती ठराविक पर्सेंटेज प्रत्येक वर्ष तुम्ही मायनस करत जाणार. ह्याला आपण म्हणतो स्ट्रेट व्हॅल्यू मॅथड.
हे परत तुम्हाला कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे. एक मिनिट. आता नेक्स्ट आपण जे बघणार आहोत ते आहे रिटन डाऊन व्हॅल्यू मेथड. रिटन डाऊन व्हॅल्यू मेथड हे तुम्हाला पहिला जो एक्झाम्पल सांगितलेला आहे तो स्ट्रेट लाईन मेथड होता. त्याचा सांगितलेला आहे तो फिक्स्ड पर्सेंटेज ऑन फेस व्हॅल्यू यू आर प्रोव्हाइडिंग डेप्रिसिएशन ऑन ईच इयर, म्हणजे 4,00,000चे 10% प्रत्येक वर्षी तुम्हाला मायनस करत जाणार. ते स्ट्रेट लाईन मेथड झाला. तर डेप्रिसिएशनचा दुसरा जो मेथड आहे तो आहे रिटन डाऊन व्हॅल्यू मेथड. ह्याच्यामध्ये काय, इन दिस मेथड the rate of percent of depreciation is fixed, but it applies to the value of which assets stands in the books at the beginning of the year. Depreciation rupees 1 lakh at the rate of 10% will be 10,000 in first year. After the amount is written of the value of the asset in the books reduced is 90,000. म्हणजे 1,00,000 पैकी तुम्ही 10% मायनस केले 10,000 रुपये तर तुमची बुक व्हॅल्यू किती होईल, 90,000, 90,000. अँड डेप्रिसिएशन इन द सेकंड इयर विल बी 9,000, म्हणजे 90,000चे 10%. फेस व्हॅल्यूचं नाही, तुमचे डिमिनिशिंग मार्जिन, डिमिनिशिंग व्हॅल्यू ऑफ द ॲसेट त्याच्याने तुम्ही मायनस करणार. ते जे तुमची व्हॅल्यू आफ्टर प्रोव्हाइडिंग डेप्रिसिएशन आहे ना त्याच्यावरती तुम्ही 10%नी त्या पर्सेंटेजनी तुम्ही मायनस करत जाणार. त्याला आपण काय म्हणतो, रिटन डाऊन व्हॅल्यू ऑर डिमिनिशिंग व्हॅल्यू मेथड, ह्याला आपण हे म्हणत असतो. त्याचा एक एक्झाम्पल आहे इथं दाखवलेलं आहे तुम्हाला. परत तेच एक्झाम्पल इथं रिपीट केलेलं आहे की ट्रक व्हॅल्यू जो आहे 4,00,000 रुपये, 1 ऑक्टोबरला 4,00,000 रुपये झालं. डेप्रिसिएशन तुम्ही प्रोव्हाइड केलं आहे 31 मार्चला 10%ने, म्हणजे 20,000 रुपये तसंच राहणार. आता तुमची ट्रकची व्हॅल्यू येणार 3,80,000, जे कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे 2003मध्ये. तर 3,80,000 वरती आता डेप्रिसिएशन तुम्ही 10%ने प्रोव्हाइड करणार तर 38,000 येणार. वरच्या एक्झाम्पलमध्ये 40,000 होता. इथं तुम्ही आता जे तुमची आफ्टर प्रोव्हाइडिंग डेप्रिसिएशन जी फिगर येणार त्याच्यावरती तुम्ही फिक्स्ड पर्सेंटेजने तुम्ही हे करणार आहे डेप्रिसिएशन. आता 3,80,000 वरती 10%नी म्हणजे 38,000 येणार तुमचं डेप्रिसिएशन. आणि तुमची व्हॅल्यू जो होणार ट्रकची व्हॅल्यू आता इथं होणार किती, 3,42,000 रुपये. ते पुढच्या वर्षात तुम्हाला ट्रान्सफर करणार तुम्ही. That is a 3,42,000 in the year of 2004. आणि परत त्याच्यावरती तुम्ही डेप्रिसिएशन घेणार ॲट द रेट ऑफ 10%, म्हणजे त्याची येणार 34,200. 34,200 आणि तुमची ॲसेट व्हॅल्यू येणार 3,07,800. त्याच्यावरती परत तुम्ही 31 मार्चला तुम्ही डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करणार 30,780. ह्या पद्धतीने तुम्ही डेप्रिसिएशन करत जाणार आणि ॲट द एंड ऑफ इयर तुम्हाला ती व्हॅल्यू तुम्हाला मिळत असणार. आणि इथं तुम्हाला 2005 पर्यंत दाखवलेलं आहे. डेप्रिसिएशन अकाउंट करून तुम्हाला हे दाखवलेले आहेत. हे जे तुम्ही केलेलं आहे त्याच्या डेप्रिसिएशन अकाउंटमध्ये कसा दिसणार ते दाखवलेलं आहे तुम्हाला. ते सोसायटी अकाउंट आणि डेप्रिसिएशन अकाउंटचा हे डिफाईन केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता.
त्याच्यानंतर आपण बघणार याचे ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज काय आहेत. डेप्रिसिएशन, जसं की तुम्हाला सांगितलं आहे, अगोदरच सांगितलेलं आहे की डेप्रिसिएशन जो आहे त्याचा उल्लेख त्याचा एक ऑब्जेक्टिव्ह हे आहे की तुमचं जो फायनान्शियल स्टेटमेंट जो असतो तो करेक्ट फिगरने दिसायला पाहिजे तुम्हाला. समजा हे ट्रकची व्हॅल्यू 4 लाख रुपये आहे आणि तुम्ही 4 लाख रुपये प्रत्येक वर्षी तुम्ही दाखवणार विदाऊट प्रोव्हाइडिंग डेप्रिसिएशन, म्हणजे तुमचं प्रत्येक वर्षाचा जो फायनान्शियल स्टेटमेंट येणार ते चुकीचं तुमचं हे रिफ्लेक्ट करत जाणार आणि तुमची जो फायनान्शियल स्टेटमेंट तयार होणार ते व्हॅल्यू वाईज, फिगर वाईज, प्रॉफिट वाईज ते चुकीचं होणार. त्यासाठी आपल्याला डेप्रिसिएशन करावं लागतं, प्रोव्हिजन करावं लागतं, डेप्रिसिएशन करावं लागतं. का की ॲट द एंड ऑफ इयर, ॲट द एंड ऑफ लाईफ, म्हणजे प्रत्येक ॲसेटची लाईफ आपल्याला फिक्स्ड आहे. ते लाईफ झाल्यानंतर ते आयदर वी हॅव टू रिप्लेस दॅट मशीन. त्यासाठी आपल्याला प्रोव्हिजन करावं लागतं. डेप्रिसिएशन वी विल प्रोव्हाइड अ डेप्रिसिएशन. तो डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करत जो असतो तो रिप्लेस करतो, ती व्हॅल्यू जो रिप्लेस करते ती ॲसेटला. म्हणजे तुम्हाला डेप्रिसिएशन प्रोव्हाइड केल्यानंतर तुमचं वेगळं खर्च जो आहे, ॲडिशनल खर्च ज्याला आपण म्हणतो, ते आपण त्याच्याने आपण हे आपल्यावरती बर्डन येत नाही आणि ते प्रोव्हिजन केल्यानंतर ते प्रोव्हिजनच्या पैशाने आपण ते ॲसेट्स रिप्लेस करू शकतो. ह्याचा ध्येय हे आहे. आणि डेप्रिसिएशन हे घेतल्यानंतर तुमची जे प्रत्येक वर्षाचे जे स्टेटमेंट जो दिसणार तो ॲक्च्युअल दिसणार, ॲक्च्युअल रिफ्लेक्शन दिसणार तुमचं ॲक्च्युअल प्रॉफिट किती आहे. डेप्रिसिएशन हे तुमचं लॉस आहे आणि लॉसमध्ये तुम्ही काय करताय, डेप्रिसिएशनचं लॉसमध्ये तुम्ही युअर बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडमध्ये तुम्ही त्या प्रॉपर्टीला, त्या ॲसेटला तुम्ही मायनस करता. जसं इथं तुम्ही 10% केलेलं आहे तसं तुम्ही तिथं डायरेक्ट तुम्ही ॲसेट साईडला ती व्हॅल्यू कमी करता आणि डेप्रिशिएशन व्हॅल्यू जो आहे 10,000 रुपये इथं जो दिसतं आहे तुम्हाला, ते तुम्ही P&Lच्या डेबिट साईडला म्हणजे एक्सपेंडिचर अँड लॉसेस, डेप्रिसिएशन इज युअर लॉस, ते तुम्ही लॉसच्या बाजूला मांडतायत, म्हणजे ते रेकॉर्ड करताय. आणि त्याप्रमाणे तुमचं त्या वर्षाचा तुमचा जो ॲक्च्युअल प्रॉफिट आहे, नेट प्रॉफिट तुम्हाला दिसतो आणि ते नेट प्रॉफिट तुम्ही बॅलन्स शीटला परत तुम्ही त्याचे इफेक्ट घेताय. तर ह्या कारणासाठी डेप्रिसिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर टू शो युअर फायनान्शियल स्टेटमेंट. तर हे 2 मॅथड जे आहेत, जे तुम्हाला सांगितलं गेलेले आहे, हे 2 मॅथड जो आहे ते प्रचलनमध्ये आहे. आणि बाकीचे जे 7 प्रकारचे जे डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे ते तुमचं जो आहे डिपेंड्स अपॉन युअर ऑर्गनायझेशन साईज अँड बिझनेस ऑफ युअर ऑर्गनायझेशन, आयदर वेदर इट इज अ प्रोडक्शन युनिट, नॉन प्रोडक्शन युनिट, ट्रेडिंग युनिट, ह्याच्यावरती हे डिपेंड करतं आहे. कारण आता हे बघा, मशीन आवर रेट हे डेप्रिसिएशनचं दिलेलं आहे, डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ मशीन आवर. हे मशीन आवर जो आहे ह्याचा उल्लेख, ह्याचा प्रकार हे आहे की तुम्ही जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये मशिनरी, प्लॅन्ट अँड मशिनरी ज्याला आपण म्हणतो, ॲसेट आहे आपला, ते तुम्ही जेव्हा प्लॅन्ट तुम्ही इन्स्टॉल करताय आपल्या प्रोडक्शन युनिटमध्ये, तर ते जो प्लांट आहे तो रेग्युलर रनिंगमध्ये असतो. रनिंगमध्ये असल्यानंतर तो प्रत्येक दिवसाला, प्रत्येक तासाला त्याचा वापर केलेला जातो आणि जेव्हा तुम्ही वापर करणार तेव्हा त्याचा रेट कमी होत जाणार. विअर अँड टेअर एक वर्ड केलेला आहे, विअर अँड टेअर, म्हणजे त्याचा वापर जेव्हा तुम्ही जास्त तुम्ही वापर करणार तसा तो त्याची व्हॅल्यू कमी होत जाईल. आणि त्याला आपण कॉस्ट शीटमध्ये, कॉस्टिंग जेव्हा येणार, कॉस्ट अकाउंटिंग येणार, तर त्याचा इफेक्ट आपण कॉस्ट शीटमध्ये घेतो की बाबा मशिनरीचा वापर केलेला आहे, मशिनरीचा वापर किती झालेला आहे आणि त्यामध्ये जो मशीन जो वापरलं गेलेलं आहे, पर आवरमध्ये वापरलं गेलेलं आहे, त्याची डेप्रिसिएशन रेट किती आहे ते आपण त्या कॉस्टिंगमध्ये त्याला आपण वापरत असतो. कॉस्ट
आणि जेव्हा आपला जो कॉस्ट जेव्हा डिसाईड होतो प्रोडक्टचा, त्यामध्ये त्याचा इफेक्ट आलेला असतो. तर थोडक्यात आज तुम्हाला हे शेवटचं डेप्रिसिएशनचं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, कारण हे तुम्हाला डेप्रिसिएशनचा प्रकार किती आहे, कसा आपण डेप्रिसिएशन करतो ह्याचा उल्लेख, ह्याचा जो प्रोसेस आहे ते तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ते तसा दिसून येत नाही. म्हणजे काय, स्ट्रेट लाईन मॅथड ऑन डिमिनिशिंग ऑर डिडक्टिंग, जो दुसरा प्रकार जो सांगितलेला तुम्हाला, त्याप्रमाणे होत नाही आहे. म्हणजे त्याप्रमाणे आपण फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये ते घेत नाही. फिक्स्ड पर्सेंटेज ऑन ॲडमिनिस्ट्रेटिंग बॅलन्सेस अँड रिड्युसिंग बॅलन्स मॅथड, हे जो मॅथड जो आहे ते तुम्ही आपल्या ह्याच्यामध्ये वापरताय आणि त्याचा नेट इफेक्ट तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये घेताय. त्याचा प्रकार तुम्ही तिथं दाखवत नाही फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये, आयदर इन बॅलन्स शीट ॲसेट साईड और P&L डेबिट साईडमध्ये त्याचा तुम्ही उल्लेख करत नाही. फक्त नेट रिझल्ट तुम्ही तिथं दाखवताय. हे फक्त तुमच्या माहितीसाठी हे डेप्रिसिएशन कसा असतो ते तुम्हाला सांगितले आहे. हे दिस इज द लास्ट थेरिटिकल म्हणजे टॉपिक जो आहे जे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे डेप्रिसिएशन. नाव ह्याच्या पुढं जो क्लासेस होणार आहे आता ते आपण शेवटचा जो आहे अकाउंटिंगचा जो शेवटचा प्रकार जो आहे, दॅट इज अ प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. जेव्हा आपण फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतो, आपण ते कसं तयार करतो, विथ ॲडजस्टमेंट, विदाऊट ॲडजस्टमेंट, ते दोन्ही प्रकारचं तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल. आणि आता जो आपला पुढचा जो सेशन होणार आहे तो फायनान्शियल स्टेटमेंटवरती होणार आहे. आणि त्यासाठी ते फायनान्शियल स्टेटमेंट जेव्हा आम्ही सुरू करणार याच्या पुढच्या सेशनमध्ये, त्यासाठी आत्तापर्यंत तुम्हाला जे सांगितलं गेलेलं आहे स्पेशली इन फायनान्शियल स्टेटमेंट, ते सगळं तुम्ही लक्षात घेऊन लक्षात ठेवा, वाचा आणि लिटरेचर पार्ट बघा माझा. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा नेक्स्ट सेशन जेव्हा तुम्ही अटेंड करणार तेव्हा तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट जो आपण डिस्कस करणार ते कसं कसं होतं आहे, त्याचा इफेक्ट कसा होणार, ॲडजस्टमेंट कसा आपण जे आता इथं उल्लेख केला त्याचा इफेक्ट कसा तिथं दाखवणार आणि तो कसा दिसणार आणि नेट रिझल्ट आपल्याला कसा अराईव्ह होईल, ते आपल्या पुढच्या सेशनमध्ये आपल्याला डिस्कस केलं जाईल. आता तुम्हाला काही प्रश्न आहेत का याच्यावर? आजच्या याच्यामध्ये तुम्हाला काही आहे का, आतापर्यंत जे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला काही विचारायचं आहे का? कारण आता आपला जो आहे शेवटचा टॉपिक आता राहिलेला आहे अकाउंट्समधला, तो आहे फायनान्शियल स्टेटमेंट, प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, एवढंच राहिलेलं आहे. बाकी मेन मुद्दे जो आहेत तुमचे ॲज पर युअर सिलेबस आय हॅव एक्सप्लेन ईच अँड एव्हरीथिंग. काही असेल तर विचारा. आणि पुढच्या सेशनमध्ये तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंटवरती जो फायनल अकाउंट आहे त्याचा तुम्ही स्टडी करून या, तुम्ही वाचून या. कोणाला काही विचारायचं आहे का? एनीबडी?
थँक्यू.